संपूर्ण देशात नावलौकिक असणाऱ्या कृषी विज्ञान केंद्राचे कृषी प्रदर्शन येत्या 17 जानेवारी ते 24 जानेवारी दरम्यान भरणार आहे. एकंदरीतच गेल्या वर्षी सर्वात आकर्षक ठरणारे ऊस हे पीक AI तंत्रज्ञान आधारित पाहण्यासाठी संपूर्ण देशभरातून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. खऱ्या अर्थाने AI तंत्रज्ञान आधारित ऊसाचे शेत ज्या कृषी विज्ञान केंद्राने अ, शेतकऱ्यांसमोर मांडले होते. खऱ्या अर्थाने संपूर्ण राज्यभर विविध शेतकरी त्या ऊसाच्या पिकाचं उत्पादन घेत आहे. एकंदरीतच गेल्या वर्षी याच ठिकाणी जे सुरूचा ऊस होता, या सुरूच्या ऊसाचं उत्पादन तब्बल जे प्रात्यक्षिक झालं होतं, यामध्ये तब्बल एकरी 200 टन होतं आणि त्याच ऊसाचं खोडवा आहे, तो देखील यावर्षी शेतकऱ्यांना पाहण्यास मिळणार आहे. आपण पाहू शकता की खऱ्या अर्थाने जो सुरूचा ऊस होता गेल्या वर्षी AI तंत्रज्ञान आधारित, तो अतिशय भरदार आलेला आहे. आत्ता खोडवा आहे हा देखील मोठ्या प्रमाणात जे 15 ते 20 फूट आत्ताच खोडवा आहे. 10 ते 11 महिन्याचं साधारण हे ऊसाचं पीक आहे. परंतु AI तंत्रज्ञानाने अतिशय भरलेलं हे पीक दिसत आहे. एकंदरीतच यावरती ज्यांनी संशोधन केलं किंवा यावरती जास्तीत जास्त काम करत असलेले कृषी विज्ञान केंद्राचे जे तुषार जाधव सर आहेत, आपल्यासोबत आहेत. सर, खऱ्या अर्थाने हे खोडव्याचं पीक आहे. सुरूचं पीक होतं. 200 टन ऊसाचं उत्पादन मिळालं होतं. लाखो शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी भेटी दिली होती. परंतु जे आत्ता खोडव्याचं पीक आहे तेवढंच भरदार आहे. काय सांगाल? लाखो शेतकरी 17 तारखेपासून पुन्हा एकदा येत आहे. हो हो. सर्वप्रथम नमस्कार. यामध्ये एकच रहस्य आहे की AI म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता. म्हणजे थोडक्यात हे समजून घ्या की मागील वर्षी तुम्ही 200 टन म्हणला, पण ऍक्च्युली जे उत्पादन होतं ते 150 टनाचं आपलं उत्पादन होतं यामध्ये, या प्लॉटचं. आणि 150 टन काढलं आणि तेही आपण तोडलं साधारणतः मार्चच्या एंडिंगला, म्हणजे मार्च संपल्यानंतर आपण हा ऊस तोडला. 150 टन उत्पादन निघालं आणि लगेच आपण याचं खोडव्याचं पीक धरलं. आणि आज जो ऊस उभा आहे 9 किती महिन्याचा, महिन्याचं होतं ते? 9 महिने, ते साधारणतः 12 महिन्याचं होतं. 12 महिन्यात 150 टन आणि आज हा 9 महिन्याचा खोडवा पीक उभा आहे. आणि आता हा 100+ दाखवतोय, म्हणजे 100+ उत्पादन दिसतंय. याचा अर्थ काय की याला आपण योग्य नियोजन मिळालं आणि हे नियोजन आपल्याला AI मुळे मिळालं आणि त्याचा वापर आपण केला वेळोवेळी आणि त्याचा हा रिझल्ट आपल्या समोर इथं दिसत आहे. सर, एकंदरीत लाखो शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी कृषी प्रदर्शनाला भेट दिली. सर्वात आकर्षण होतं ते AI तंत्रज्ञान हो ऊसाचं. हो. किती शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला? कितीपत तुम्ही म्हणजे शेतकऱ्यांना मदत केली आणि बरोबर. राज्यात हे आता AIचं तंत्रज्ञान जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पोहोचत आहे आणि त्याचा फायदा मिळत आहे? आता जर मागील वर्षी जे आपण प्रात्यक्षिक दाखवले होते त्याचा खूप चांगला फायदा आपण म्हणजे शेतकरी बांधवांना झालेला आहे. आज महाराष्ट्रात 6,000 शेतकरी याचा प्रत्यक्ष वापर करत आहेत. म्हणजे जवळजवळ साधारणतः 16,000 एकर आपण AI च्या मार्गदर्शनाखाली ऊस शेती आपण त्याच्यामध्ये करत आहोत. आणि प्रत्यक्ष शेतकऱ्यांना आज मेसेजच्या स्वरूपात माहिती मिळत आहे की बाबा ऊसामध्ये कशा प्रकारचे ताण आहेत, त्यानंतर ऊसामध्ये कशा प्रकारच्या किडी आहेत, रोग आहेत, याचं पाण्याचं नियोजन कसं करायचं, याची संपूर्ण माहिती मोबाईलमध्ये शेतकऱ्यांना मिळत आहे. आणि त्याद्वारे त्याचा अवलंब करून शेतकरी आज ऊस शेती करत आहेत. सर, एकंदरीत सुरूचा ज्यावेळेस ऊस लागवड केली जाते, शेतकऱ्याला बऱ्यापैकी म्हणजे साधा ऊस लावला तरी चांगलं उत्पादन मिळतं. 60 असेल, 70 टन असेल, हो. अशा पद्धतीने. परंतु खोडव्याला एक शेतकरी खोडव्याकडे दुर्लक्ष किंवा उत्पादन न मिळत असल्यामुळे दुर्लक्ष होतं. परंतु AI तंत्रज्ञान आधारितमुळे आत्ताच तुम्ही सांगता की 9 महिन्यात हे पीक 100 टनाच्या वरती गेलेलं आहे, अगदी खोडवा. काय शेतकऱ्यांना आव्हान कराल जेणेकरून सुरूच्या ऊसाला ज्याप्रमाणे शेतकऱ्यांची जी मानसिकता असते तीच खोडव्याच्या ऊसात देखील मानसिकता टिकेल? नक्कीच हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण शेतकरी बांधवांनी आज असं ठरवलंय किंवा असं म्हणजे पाहायलाही मिळतंय, ऊस तुटल्यानंतर खोडव्याचं जे उत्पादन आहे, समजा ऊस जर आपला 50 टन भरला तर खोडवा 25 टन पण भरत नाही, ही सद्य परिस्थिती. आणि ह्यामुळे आज शेतकरी बांधव खोडव्याकडे दुर्लक्षित करत चाललेला आहे. पण आपण जर खोडवा ठेवला, म्हणजे खोडवा ठेवला, तर आपला उत्पादन खर्च 50% कमी येऊ शकतो. हे आपण इथं प्रात्यक्षिक करून दाखवलेलं आहे. आणि उत्पादन हे जेवढं तुमचं लागणीचं निघालं त्याच्यामध्येही सुद्धा उत्पादन जास्त निघू शकतं. म्हणजे थोडक्यात काय की एक खोडवा आणि 2, म्हणजे समजा एका सुरुवातीची लागण आणि 2 खोडवे, असं पीक उत्पादन आपण AI मुळे घेऊ शकतो. याचं प्रात्यक्षिक शेतकरी बांधवांना इथे पाहायला मिळणार आहे. काय आव्हान कराल सर? खऱ्या अर्थाने 17 तारखेला सुरुवात हो. होत आहे, काय? नक्कीच महाराष्ट्रातील सर्व ऊस उत्पादक शेतकरी बांधवांना आम्ही आव्हान करतो की आपण आवर्जून इथं वेळ काढून उपस्थित राहून आपली जे खोडव्याचं ऊस AI तंत्रज्ञान आहे ते नक्की पाहावे. आणि आपल्याही शेतात यावर्षी तुम्ही जे ऊस तुटलेले असतील त्याचा खोडवा तुम्ही धरा. त्यासाठी संपूर्ण मार्गदर्शन ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टची जी काही AI ची डिपार्टमेंट आहे किंवा AI चं जे काही विभाग आहे ते तुम्हाला नक्कीच करेल.
त्यासाठी तुम्ही रजिस्ट्रेशनही करा. रजिस्ट्रेशनही आपण ओपन करून ठेवलेले आहेत. त्यामुळे याचा लाभ सर्व शेतकरी बांधवांनी घ्यावा. यावर्षी काही शेतकरी घेण्यात येणार आहेत का, जसं गेल्या वर्षी 6,000 शेतकरी घेतले? हो, नक्कीच. आता रजिस्ट्रेशनही करतोय आपण, खोडव्यामध्येही करतोय आणि लागणीमध्येही करतोय. नक्कीच AI तंत्रज्ञान आधारित जे ऊसाचं पीक आहे याचे संशोधक तुषार जाधव सर आहेत. खऱ्या अर्थाने खोडवा पीक जे 9 महिन्यातच 100च्या वरती जे प्रात्यक्षिक आहे ते टन गेलेलं आहे. एकंदरीत राज्यभरातून 17 तारखेपासून लाखो शेतकरी जे आहेत ते कृषी विज्ञान केंद्राच्या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी येणार आहेत आणि पुन्हा एकदा जे सुरूच ऊस होतं आणि तोच ऊस यावर्षी खोडवा म्हणून पाहावयास मिळणार आहे आणि त्याचं एक मोठं उत्पादन किंवा प्रात्यक्षिक हे शेतकऱ्यांना पाहण्याची पर्वणी देखील यावर्षी पाहावयास मिळणार आहे. दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.